बघा आता आपण आलो आहोत राजन झाडेंच्या कार्यशाळेजवळ आर्थर रोड नाक्याला. इथे सर्व गणपतीच्या खांद्यावरती नेले जातात. सर्व गणपतीच्या खांद्यावर नेले जातात आणि ह्याच्या लागोपाठ बघा तिकडे सर्व गणपती वेटिंग वरती आहेत. हे कसं वाटलं? भीती वाटली आणि तेजूगाच्या गणपतीच्या विसर्जनाची आठवण झाली. आठवण झाली. आता सगळे गणपती इकडलेत ना, असेच नेतात. चल आपण जाऊया पुढे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आता आपण आहोत आर्थर रोड नाक्याला आणि आज आहे 25 ऑगस्ट 2024. आज महाआगमन. आजची व्हिडिओ आपण ऑलरेडी अपलोड केलेली आहे. तुम्ही जर ती पाहिली नसाल तर नक्की बघा. त्याचं असं झालं की सकाळी 9:30 ते 3 वाजेपर्यंत मी लालबाग परळमध्ये आगमन कव्हर करत होतो, पण पावसामुळे लेट झाल्यामुळे जे मेन गणपती होते ना ते बाहेर आगमनासाठी पडलेत नाही. त्याच्यामुळे घरी गेलो, व्हिडिओ अपलोड केली. सोशल मीडियावरती बघतो तर काय एक भारी गणपती निघाले होते. तर हिला म्हटलं की जीव वर खाली झाला माझा की अरे यार आपण बघितले पाहिजे ते समोरासमोर, आगमन तो एन्जॉय केला पाहिजे. म्हणून मग हिला म्हटलं की चल आपण निघूया. या व्हिडिओमध्ये आपण स्टार्ट करतो आर्थर रोड नाक्याला. आर्थर रोड नाका परेल लालबाग करत आपण खेतवाडीपर्यंत जाणार आहे, गिरगावपर्यंत. म्हणजे आता वाजलेले 4, रात्री 9-10 वाजेपर्यंत आपण फिरू. जेवढे गणपती दिसतील तेवढा मी दाखवण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. पावसाचा माहोल आहे, सकाळपासून आज पाऊस धरलेला आहे. सोमवार ते शुक्रवारनं पाऊस कधीच नसतो. आगमन असेल ना भाई सकाळी 9ला काळोख आणि 10 वाजल्यापासून पाऊस सुरू. त्याच्यामुळे पावसाळा आहे इथे, पण असो पाऊस तर काय, पावसाचे दिवस आहे, पाऊस हा येतच राहणार आहे. आणि गणेशोत्सव आहे तर आपण दाखवतच राहणार. तुला कोणती वाट न पाहता आपण गणपती बाप्पाचं नाव करत आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तरी बघा आता आपण बकरी अड्ड्याला पोहोचलेलो आहे, ज्या ठिकाणी खातूचा वर्कशॉप आहे, जिथून चिंचपोळीचा चिंतामणी निघणार आहे. हा बघा खूप मोठा गणपती आहे, सीपी टँकचा गणपती आहे. ब्रह्मा विष्णू महेशाच्या अवतारामध्ये आहे पूर्ण प्रभावळ. मुंबईचा विघ्नराज. खूप सुंदर मूर्ती वाटते आहे आणि मोठी पण आहे तेवढीच. आणि इथूनच निघणार आहे चिंचपोकळीचा चिंतामणी 31 ऑगस्टला दुपारी 3 वाजता. ही बघा आली दमत. अरे मी पुढे आलो म्हटलं गणपती फास्ट नाही होते ना. दमली म्हणजे मी पण दमलोच. खूप सुंदर मूर्ती वाटते आणि प्रभावळ पण खूप छान आहे. मुंबईचं विघ्नराज. थँक्यू. अरे थँक्यू. कशी वाटली मूर्ती? मस्त. तर चला आता बकरी अड्ड्यावरनं रिटर्न आम्ही चाललोय चिंचपोकळी स्टेशनला. त्याच्यानंतर जाणार आहोत लालबागला. असे जे सबस्क्रायबर असतात ते वेळोवेळी आपल्याला गणपतीच्या व्हिडिओमध्ये मिळत असतात, म्हणजे भेटत असतात, फोटो काढत असतात, बोलत असतात. पण कसं आहे की ते घाई गडबडीमध्ये ना व्हिडिओ शूट करता प्रत्येकाला दाखवत आहेत. त्याच्यामुळे सॉरी मी प्रत्येकाला दाखवू शकत नाही. पण थँक्यू पण तेवढंच आहेत की तुम्ही खूप प्रेम देतात, खूप प्रेम. आणि अजून एक गोष्ट, गणपतीच्या प्रत्येक व्हिडिओमध्ये जो भेटतो ना तो विचारतो रे धनश्रीने आली. तर आज धनश्री आलेली आहे सेकंड पार्टच्या व्हिडिओमध्ये. आता आपण जात आहोत. पाऊस पण तेवढाच आहे ना. चला हे बघा खेतवाडी 10वी गल्ली आणि पारशीवाडीचा गणपती दोन्ही बाजूबाजूला आले आहेत. आणि पारशीवाडीची प्रभाव एवढी मोठी होती ना तिथं पास पण होणार नव्हता. आणि ॲक्च्युली खेतवाडीच्या गणपतीची प्रभावळ खूप सुंदर वाटते. पंचमुखी हनुमान आहे मागच्या साईडला. माय फेवरेट हनुमान. येऊ दे, अडकली इथे अडकली आहे या पोल जवळ अडकली. मगाशी बोलल्याप्रमाणे की या गणपतीची प्रभावळ खूप मोठी आहे म्हणून जाण्यासाठी प्रॉब्लेम येतोय. हे बघा इथे आपले सबस्क्रायबर फॅमिली भेटते. नाव का तुझं? कीर्ती झालं तुमचं? सत्यवान. आज गणपती बघण्यासाठी? हा कसं वाटलं आज? हा ठीक आहे, भेटून मस्त वाटलं. हा एन्जॉय केलंच पाहिजे पाऊस असला तरी. थँक्यू. आणि फायनली हा गणपती आलेला आहे पुढे मस्त. आणि पाऊस असल्यामुळे दोन्ही गणपतींना पिशव्या घातलेल्या आहेत. तर आपण परफेक्ट जागेवरती आलेलो आहे. एका मागोमाग एक गणपती आपल्याला दर्शन देत आहेत. 2 झाली, आता अजून एक समोर आलेला आहे. आणि इथे या लाईनीमध्ये महिला आहेत, त्यांनी सर्वांनी म्हणजे मेसेज दिलेला आहे काही नाही काय, तो इथे आपण बघण्याचा प्रयत्न करू शकतो. भारी. आणि मागे असलेला गणपती पण खूप सुंदर वाटतोय. आणि इथे येतोय तो मुंबईचा लाडका शुभंकर.
पूर्ण प्रभावळ आहे ना ती सर्व कथ्थकलीचे जे डान्स प्रकार असतो त्याची पूर्ण प्रभावळ आहे आणि गणपती खूप सुंदर वाटतोय, खूप सुंदर. गणपती बाप्पा थँक्यू. मुंबईच्या लाडक्या शुभम कलाचा तर आता आपण आलो आहोत चिंचपोकळीच्या ब्रिजवरती. इथे गणपती आगमन सुरूच आहेत आणि आपण जात आहोत लालबागला. आता आपण आलो आहोत लालबागच्या राजाजवळ. फुल ट्रॅफिक जाम आहे. या साईडला इथे आंबेवाडीचा राजा जातोय, तो मी तुम्हाला दाखवीनच. आणि इथून पण लांबून कुठला तरी गणपती येतो आणि खूप गर्दी आहे. आणि इथे बघा लालबागच्या राजाचा दरबार सजतोय. खूप मोठा वाटतोय. बालगणेशचा बल्लाळेश्वर अगदी म्हणजे लालबागच्या राजाच्या बाजूच्या गल्लीमध्ये बसतो हा. खूप सुंदर मूर्ती वाटते आणि प्रभावळ पण खूप छान वाटते. जलपरी आहे कधी प्रभावळमध्ये ती खाली. हा जलपरी खूप छान मूर्ती. गणपती बाप्पा मोरया. छत्रपती शिवाजी महाराज की. ओ माय गॉड. ग्रँड रोडचा महागणपती आहे
आणि तो ब्रिजच्या खाली पण राहत नाही, ब्रिजच्या बाजूने त्यांना काढावा लागला, एवढा तो उंचावरती आहे. हा ब्रिज पेक्षा पण मोठा आहे आणि एका पायावरती नाचतोय. खूप भारी मूर्ती आहे यार. हा बघा इकडे आहे तो ग्रँड रोडचा महागणपती, त्या बाजूला आहे तो दक्षिण मुंबईचा राजा. इथे सगळे लाईनीत गणपती आहेत आणि रस्ते पुरे पॅक झालेले आहेत. अरे कसला वाटतो ना. हा त्याच्या करंगळी त्या ब्रिजला टेकलेली आहे. गणपती खूप उंच आहे. आणि हा ग्रँड रोडचा महागणपती एवढा मोठा आहे ना त्या माशावरती की तो या ब्रिजच्या बाजूला जाऊन पण अडकलेला आहे. तर आता ते सर्व विचार करतायत कसा न्यायचा, कारण एक साईडला गाड्यांची पार्किंग पण आहे आणि गणपतीची करंगळी त्या ब्रिजला अडकलेली आहे. गणपती खूप उंचावरती. हे बघा इथे हेवी लिफ्टिंग सर्व्हिसची गाडी आलेली आहे, कारण मध्ये मध्ये सर्व झाडं पोल बिल सगळं या गणपतीच्या मध्ये येते. आणि आज गणपती नाही, बहुतेक गणपतींच्या मध्ये येते, त्याच्यामुळे या गाडीची जरूरत असते, कारण गणपती थोडे मोठे मोठे असतात. चला आता आम्ही लालबागमधनं निघतो. लालबागमध्ये आजचं स्वरूप आहे ना सेम गणपती विसर्जन, अनंत चतुर्दशीची आठवण आली, फुल पॅक. आता आपण जात आहोत खेतवाडी साईडला. बघा रेडी उतरायचं. हा बघा इथे वरळीचा जय महाराष्ट्र गोविंदा इथे गणपतीला सलामी द्यायला निघालेला आहे, मेसेज देत. तर आता आपण पोहोचलो आहोत गिरगावला. इथून मागे तुम्ही बघू शकता गिरगाव मॅजेस्टिक चर्च आहे आणि इथे या ठिकाणी मुंबादेवीच्या गणराजाचं आगमन सुरू आहे. तर आता हे बघा पूर्ण फिरून आपण पुन्हा एकदा आलो आहोत आर्थर रोड नाक्याला आणि इथे येते हुकमिल्ल्यांचा राजा. हा एक नंबर गणपती. हा एक नंबर गणपती भाई. आणि इथे आपला मित्र भेटलेला विराज जांभळे भाई, एक नंबर मूर्ती वाटते. गणपती बाप्पा खूप सुंदर मूर्ती. कोणाकडे बनवली आहे? अच्छा अरुण दत्तेंची मूर्ती आहे, मूर्तिकार, आणि खूप सुंदर मूर्ती वाटते ही.
तरी बघा आता आपण आलो आहोत लोअर परळच्या लाडक्याजवळ, जो वेस्टर्न रेल्वेचा राजा आहे. लोअर परळ स्टेशनच्या अगदी बाजूला बसतो. बघा गणपती एका पायावरती या कमळावरती नाचतोय, खूप सुंदर वाटतंय. कसं वाटलं? मुंबईच्या गणेशोत्सवाबद्दल काय बोलणार. मुंबईचं आणि गणेशोत्सवाचं एक वेगळंच नातं आहे. पण हा खरं म्हणजे एकदा तरी हा उत्साह प्रत्येकाने अनुभव. हा बरोबर. चल चला मित्रांनो, आता ही व्हिडिओ इथेच थांबवते. या व्हिडिओमध्ये आपण महाआगमन बघितलं. म्हणजे मी 25 ऑगस्ट आज मी अर्ध्या दिवशी कव्हर केली होती पार्ट 1. तुम्ही जर पाहिली नसेल तर ती नक्की बघा. आणि अर्ध्या दिवशी मी निघालो, घरी गेल्यावरती मला राहावलं नाही, म्हटलं जाऊया आपण, आपले गणपती आपण दाखवूया. पहिल्यांदा मी आगमन दरवर्षी भरपूर आगमन केलेले आहेत, म्हणजे पण ते कारखान्याजवळच असतो. आज मी पहिल्यांदा परळ, लालबाग, आर्थर रोड, बकरी अड्डा, गिरगाव वगैरे सगळीकडे फिरलो. म्हणजे लोअर परेल वगैरे सगळीकडे गणपती दाखवण्याचा प्रयत्न केले. छान छान गणपती होते. मला आजच्या आगमनामधला मला आवडला तो म्हणजे हुकमिल लेनचा गणपती. हा एक नंबर गणपती होता. मूर्तिकार अरुण दत्ते, खूप छान मूर्ती होती आणि मला ते खूप आवडले. दर्शनासाठी पण मी तिकडे नक्कीच जाणार आहे. तर असा होता आजचा आगमन सोहळा. कसा वाटला नक्की कळवा. व्हिडिओ आवडली तर व्हिडिओ लाईक करा. गणपती बाप्पा मोरया कमेंट द्यायला विसरू नका आणि शेअर करायला पण विसरू नका. हा व्हिडिओ इथेच थांबवत. आवडला कसा वाटला नक्की कळवा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटू नवीन व्हिडिओ. तोपर्यंत गणपती बाप्पा.